तुम्ही मस्त एकदम. आणि त्या सहलीमध्ये आम्हाला एक गोष्ट दाखवण्यात आली होती आवर्जून, ती म्हणजे ती न्यूज ऐकून थोडंसं वाईट वाटलं की 2 गायी वारल्या. ते देखील इतकं ट्रॅफिक आहे ना की आम्हाला मॅपमध्ये अर्धा तास दाखवते, पण डॅम शुअर की ते अर्धा तासापेक्षा जास्तच असतं. हा घे तुझा आवर, आम्ही तोपर्यंत CNG भरून येतो. ठीक आहे, चावी घेतली. तर आम्ही निघालो होतो कोल्हापूरला जायला. त्याची जायची बरीच कारणं आहेत, पण आता तुम्हाला सांगतो की अंबाबाईच्या दर्शनाला निघालो आणि त्यासोबत एक आपलं काम आहे. तर ते काम तर करूच आपण, बट चाललोय तर आपण अंबाबाईचं दर्शनसुद्धा घेऊन येऊ. तर आता वाजलेत रात्रीचे 10. शनिवारचं सगळं काम संपवून आपण जाण्यासाठी निघालोय. पण थोडी तयारी करायची बाकी होती प्रतीक्षाची. तोपर्यंत तिला बोललो आम्ही जाऊन CNG भरून येतो. तर नेहमी जाताना आपण आपली स्विफ्ट डिझायर घेऊन जातो, बट यावेळेस आपली डिझायर गेले भाड्यावरती. आणि ती भाड्यावरती गेली असल्यामुळे आपण आपल्या सगळ्यांची आवडती कार घेऊन चाललोय. ती कार म्हणजे वॅगनार. तर वॅगनार घेऊन चाललोय आणि डिझायर सोडून मी पहिल्यांदा दुसरी कोणती तरी कार चालवतो आता ही. तर आता पहिल्यांदा मी आपल्या कसं डिझायरवरती शिकलो आणि डिझायर सोडून पहिल्यांदा कोणती तरी आता दुसरी कार मी चालवतो. पूर्ण डॅशबोर्ड चेंज झालं, त्यामुळे थोडंसं असं वेगळं काहीतरी वाटते चालवतोय. स्टेरिंग पण हार्ड आहे रे, पण त्याचं जरा. आमच्या घराच्या इथेच एक CNGचा पंप चालू झाला आहे, तिथेच आपण CNG भरायला आलो आहे. ऑलरेडी आपण ज्यांच्याकडून गाडी आणले, अर्धा CNG फुल आहे, अर्धा पेट्रोल फुल आहे. आणि वॅगनरमधून काहीसा असा आपला डॅशबोर्डचा लुक येतो आहे. डिझायर आणि याच्यामध्ये खूप फरक आहे जर बघायला गेलं तर. प्रेशर चांगला पाहिजे जेणेकरून डायरेक्ट मला वाटतं 7पर्यंत जरी जाईल. प्रेशर चांगला असेल. 200+ आहे. 350चा बसला प्रॉपर. 4.25 किलो. नशीब खूप चांगलं आहे तिचं. मी आता येऊन बघून गेलो तर लॉन्ड्रीवाल्याचं बंद होतं आणि आता सडनली चालू केलं त्यांनी. ते का नाही का माहीत नाही. आहे का ग? लॉन्ड्रीवाला पण ओळखीचा आहे ना, मजा घेतो तो पण. काय म्हणते? दे ना, वॉचमॅन जवळच ठेव ना. नाही, तो बोलला आम्ही नाही कोण जात तिकडे. बरं, इथूनच घे मिनटं. इकडून कसं घेणार? तिथून डायरेक्ट समोरून पुढून निघणार आपण. सांगतो मी, माहिती आहे मला. आता जाताना आपला अजून एक स्टॉप होतोय, म्हणजे घराच्या बाजूलाच येतो. ते म्हणजे की प्रतीक्षाने काही चपात्या घेतलेल्या काहींना देण्यासाठी. तर आम्ही गेटवरतीच ठेवत होतो, कारण आम्हाला निघता खूप उशीर झाला. पण गेटवाला बोलला, वॉशमन बोलला की इथे काही नाही देणार, तर ठेवून आम्ही करू काय. मग आता जाताच आम्ही गाईंना ते देऊन मग पुढे जाऊ. तर हा जो आवाज येतोय ना, तर ही कार आहे प्रतीक्षाच्या काकांची. आणि खूप दिवस झाला ते उभी असल्यामुळे तसा तो आवाज वगैरे येतो. आणि रिसेंटली त्यांनी वॉश केले, त्यामुळे जे काही ग्रेसिंग वगैरे त्याचं होतं ते सगळंच निघाले. त्यामुळे कारकूर आवाज येतो त्याचा. भात खात नाहीत का? नाही, भात नाही आणला तरी. भात खात नाहीत का? नाही, भात आणि लगे इन्फेक्शन होणार. ओके. खात पण नाही ती लोक भात. नाही खातात. हां. आता 2 गाई मेल्या. अरे बापरे, केवढ्या होत्या? मोठ्याच. भाकरी आहे, चपाती. कोणीतरी काही आणले, भात आणि ते सडलेले पाव. त्यांना तरी काय कळतं आता काय खायचं काही नाही. आता कसं रेग्युलर आपण या गायांना चारा द्यायला येतो ना, त्यामुळे एक थोडंसं इमोशनल कनेक्ट बनला गायींसोबत. आणि आत्ता ती न्यूज ऐकून थोडंसं वाईट वाटलं की 2 गायी वारल्या इन्फेक्शन होऊन. तर आता फायनली आपला मुंबई ते कोल्हापूरचा प्रवासाला सुरुवात होते. तर जाण्याअगोदर आपण नेहमी एक गोष्ट करतो, ती म्हणजे गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती, मोरया, श्री स्वामी समर्थ. ओके, आता मी पुढे बसलोय, प्रतीक्षा पाठी बसले. तिला उलटीचा त्रास होता म्हणून तिने गोळ्या सुद्धा घेतलेत. आणि आम्ही नुकतंच जेवून निघालो, त्यामुळे मी सुद्धा आता एक गोळी खातोय उलटीची. फक्त ठेवायचे. येऊ.
सकाळचे 7 वाजल्यात आणि फायनली पोहोचलो आम्ही कोल्हापूरला. आम्ही गाडी कुठे घातली आणि कुठे पार्क केली जर तुम्हाला दाखवायचं झालं तर या एवढ्याशा रस्त्यातून गाडी आणली आणि इकडे या घरामध्ये पार्क केली. आम्ही थांबलो होतो या सिद्धयात्री निवासमध्ये. तर आम्ही रूम फक्त 1 तासासाठी घेतले. 10-11 वाजता आम्ही चेकआउट करू. सो 2-3 तास एक प्रॉपर आपल्याला रेस्ट मिळाली पाहिजे, त्यासाठी एक रूम घेऊन, रूम म्हणजे डॉर्मेटरी आहे बेसिकली. बाकी आज रविवार असल्यामुळे सगळ्याच गोष्टी फुल होत्या, तो कशी बशी एखादी रूम आपल्याला मिळाली. थोडा वेळ रेस्ट करू आणि मग आपण दर्शनासाठी जाऊ. तर आम्ही ही रूम घेतली होती. या रूममध्ये 4 बेड होते, पण बघायला गेलं तर या बेडचा आम्हाला काही उपयोग झाला नाही, कारण कोणी आम्ही इकडे झोपलोच नाही. कारण आम्ही रूम घेतली होती फक्त आणि फक्त फ्रेश होण्यासाठी. तर आलो, फ्रेश झालो, थोडा वेळ पडलो म्हणजे झोप तर नाही लागली, असंच पडलो होतं. आणि आता आपण निघालो इथून पुढे महालक्ष्मीच्या दर्शनासाठी. सो रूम एकदा सगळी चेक केली, त्यासाठी शेवटी थांबलो होतो की कोणाची कोणती गोष्ट तर राहिलेली नाही ना, आणि कोणाचीच कोणती गोष्ट राहिलेली नाही. तर तुम्ही कधी रूम चेकआउट करताना एकदा हा फायनल चेक करत जा, कारण कधी कधी कसं होतं की आपल्याकडे काही गॅजेट्स असतात किंवा इतर काही गोष्टी असतात, त्या अशाच रूममध्ये किंवा बेडखाली पडून त्या तशाच राहतात. सो जो कोणी रूममधून शेवटी निघेल त्यांनी एकदा तरी तुमची रूम प्रॉपर चेक करा. आणि ही वाली प्रॉपर्टी ना एकदम नवीन आहे. कशी वाटली तुला? म्हणजे ओके 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 ओके. जास्त काय तुम्ही इथे अपेक्षा नाही ठेवू शकत, कारण इथे इतके भक्त निवास आहेत आणि ते अशा सुट्टीच्या दिवशी फुल असतात. त्यामुळे मग आपल्याला जी रूम मिळाली तिथे आपल्याला ते घ्यावीच लागेल. एक अजून गोष्ट तुम्हाला दाखवून द्यायची ती म्हणजे हे मेन गेट आहे. या मेन गेटमधून जर तुम्ही आत याल तर इथे बरेच स्टॉल तुम्हाला असे बघायला मिळते. बट त्यातल्या त्यात इकडे ना आप्पे, थालीपीठ आणि आंबोळीवाले स्टॉल आहेत. तर इथे तुम्ही आप्पे, थाळी किंवा आंबोळी खायला विसरू नका, खूप छान लागते. मी जेव्हा 7वीला होतो ना तेव्हा माझ्या इकडे पन्हाळा सहल आली होती आणि त्या सहलीमध्ये आम्हाला एक गोष्ट दाखवण्यात आली होती आवर्जून, ती म्हणजे छत्रपती शाहू महाराज आणि हे प्राणी. खूप चांगल्या पद्धतीने आमचं दर्शन झालं. नेहमी आल्यावरती प्रथमेश भाऊ आपल्यासोबत असतात आणि ते दर्शन घडवून देतात. पण यावेळेस आम्ही स्वतःच जाऊन दर्शन घेतलं, मुखदर्शन घेतलं. मार्गशीर्ष महिना असल्यामुळे गर्दी बाहेर जर खूप जास्त दिसते, पण दर्शन आपलं पटकन झालं. मुखदर्शन सगळीकडे पटकनच होतं. हां. आणि जवळून तुम्हाला खूप बघायचं असेल तर मग तिथे थोडा टाइम लागतो. हो. आणि इथून आपल्याला जायचं आहे आता त्या कामासाठी, ज्या कामासाठी आपण इथं आलो होतो ते करायला. चला. हॅलो. घालू का अंगावर? कसे आहेस? मी मस्त एकदम. तुम्ही? मस्त एकदम. आम्ही कसं भेटायचं? तर प्रतीक्षाची छोटी बहीण इकडे कॉलेजला शिकायला आली आणि आमचं मेन रिझन इकडे यायचं तेच होतं की हिला येऊन भेटायचं होतं. स्पेशली तुझ्यासाठी आलोय सगळे. थँक्यू सो मच. आपलं हे आहे ते फार्मसीचं. आता आम्ही आलो तिला भेटायला, पण आता हे गर्ल्स हॉस्टेल असल्यामुळे आम्हा बॉईजना तिथे एंट्री नाही आहे. सो प्रतीक्षा गेले तिला रूममध्ये ड्रॉप करायला, कारण तिचे काहीतरी फंक्शन्स आहेत आणि तिला काहीतरी सामान लागणार होतं. ते सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तिला द्यायला आलो होतो. आणि तिला आत्ता कसं 1च महिना इकडे झालाय आणि इथून पुढे 6 वर्ष तिला इथे काढायचे आहेत. सो सगळ्या गोष्टी ॲडजस्ट व्हायला थोडाफार वेळ लागणार, त्यामुळे बऱ्याच सारे इमोशनल मुवमेंट्स आहेत. एक भेटायचं होतं आणि त्यासोबत तिचे आता फंक्शन चालू आहेत आणि तिला तिचं काही सामानही द्यायचं होतं. सो दोन्ही गोष्टी एकदम प्रॉपरली जुळून आल्या आणि आपण आज इथे पोहोचलो. तर भूमीला घेऊन आम्ही बाहेर आलोय लंच करायला. तर इथे आल्यापासून काही इकडचं फिरले की नाही तू, की चान्सच नाही हॉस्टेलमधून काही? चान्सच नाही सध्या तरी. परमिशन नाहीये. हां. नवीन असल्याने मग आता हळूहळू होईल. माझा परमिशन घेऊन आलीस तू की डायरेक्ट आलीस बंक मारलं? परमिशन. अच्छा. तर जिथं हिचं हॉस्टेल आहे तिथेच एक रेस्टॉरंट आहे, तिथे आम्ही आलो जेवायला. या लोकांनी अख्खा मसूर ऑर्डर केला आहे आणि मी डाळ आणि रोटी. कशी आहे टेस्ट? शिवरासारखी आहे का? एवढी नाही, कारण अख्खा मसूर म्हटलं तर नेहमी शिवराज
ढाबा लक्षात येतो जो कराडचा आहे आपल्या. चलो भूमी, छान वाटलं भेटू पुन्हा लवकरच येस कोल्हापूरला आल्यावर पुन्हा एकदा. हो आता कोल्हापूरला येणं वाढेल ऍक्च्युली. हो वर्षातून एकदा इकडे ठरलेलं असतं पण आता वर्षातून 2दा का होईना. एक अंबाबाईला भेटायला आणि एक भूमीला भेटायला. हो चलो बाय, बघेल आणि काळजी घ्या. खरं तर कोल्हापूरवरून मी निघालो, त्यानंतर काही म्युझिकचे शॉर्ट्स टाकून मी व्हिडिओ एंड करणार होतो तिकडेच. पण आता झालं असं की कोल्हापूरवरून आम्ही दुपारी निघालो आहे आणि तिथून निघाल्यापासून आम्हाला इतकं ट्रॅफिक लागलं आहे ना. एक तर लागलं पहिल्यांदा कराडचं, जिथे डायव्हर्शन्स इतके आहेत की आम्हाला एकदम हळूहळू कसं बसं त्यामधून बाहेर निघालो. त्यामधून बाहेर निघतोय आम्ही, तोच आम्हाला सातारच्या खंबाटकी घाटाच्या अलीकडचं ट्रॅफिक लागलं. आणि ते देखील इतकं ट्रॅफिक आहे ना की आम्हाला मॅपमध्ये अर्धा तास दाखवते, पण डॅम शुअर की ते अर्धा तासापेक्षा जास्तच असणार आहे. हो आणि आता जेवणाची पण वेळ झाली. सो मग आता विचार केला ट्रॅफिकमध्ये अडकून फ्रस्ट्रेट होण्यापेक्षा आपण एक डिनर ब्रेक घेऊया, जेवूया, थोडंसं नॉर्मल होऊया, कारण खूप ट्रॅफिकमधून आम्ही आलो आहे. आणि जेवण करून मग निवांत निघूया. असंही लेट झालेलं आहे, तसंही लेट होणारच आहे. सो कशाला जास्त डोक्याला ताप करून घ्या ना. त्यामुळे मग आता जेवण करूनच निवांत निघू. 20-25 मिनटाच्या वेटिंगनंतर आम्हाला सीट मिळाली बसायला. तर खंबाटकी घाटाच्या कोणत्या रेस्टॉरंटमध्ये थांबलं हे सांगितलंच नव्हतं तुम्हाला. तर ते रेस्टॉरंट आहे हॉटेल आराम रेजन्सी. तर सध्या बाहेर असलेल्या थंडीमुळे आपण स्टार्टर दुसरं काही न मागवता डायरेक्टली सूप मागवलेलं आहे. ओके, जेवण केल्यावरती एक गोष्ट मला आवर्जून बोलावीशी वाटते, ती म्हणजे थंडीमध्ये स्पेशली, की जेवण केल्यानंतर आपल्याला इतकी जास्त थंडी का जाणवते यार. म्हणजे बऱ्याचदा बघितलं की जेवायच्या ते आपल्याला तितकीशी थंडी नाही जाणवत, पण जेवण केल्यानंतर खूप जास्त थंडी आपल्याला जाणवते. आणि आता देखील तेच झालं आहे आमच्यासोबत. ज्या हॉटेलमध्ये एंट्री केली तेव्हा इतकी थंडी नव्हती, पण आता जसं जेवण निघालं खूप जास्त थंडी वाजायला लागली. आणि एक गोष्ट जेवायला ब्रेक घेतल्यामुळे चांगली झाली, ती म्हणजे की खंबाटकी घाटाचं जे ट्रॅफिक होतं ते ट्रॅफिक पूर्णपणे क्लिअर झाले आणि रोड आता पूर्णपणे ओपन झाले. सो कदाचित आता मीच ड्राईव्ह करायला बसेल आणि पटपट आम्ही मग घरी जाऊ, कारण आम्ही कालपासून झोपलो नाही जरासुद्धा. त्यामुळे पटपट घरी जाऊन पहिल्यांदा बॉडीला रेस्ट द्यायची आहे. सो आजचा हा व्हिडिओ मी इथे संपवतोय. जर काही कारणास्तव तुम्हाला जर का आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एकदा एक लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर अजूनपर्यंत श्रीज एंजलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. सो भेटू पुन्हा लवकरच अशाच पद्धतीने एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.